बॉल टाकला हा बॉल बाहेर पडतोय त्या हिशोबाने मी बाहेर पकडायलो घेतले आणि माझ्या बॉल गेलो बॉल कट होऊन स्टंपच्या वर्षी येलो बॉल आणि लगेच पाटील ती ह्यानी पकडला बॉल फेंक रहा है ना ग्राउंड पे बोलने के बाद गुस्सा आता है ना इसके लिए बाहर खेलने को लाया तेरे को तुझा बॉल सुटला तर जाय नको तो बॉल वरती जाते अरे वर्षी लागून गलती यायला तवा धरला या लाईनीच्या बाहेर 2 रन आहेत वरती चढले रे मैं बाद में बरोबर किया ना बोलने के बाद 4 लोगों में बोलने के लिए किया तू मेरी इज्जत गलने के रहा इधर गंडू एकच मॅच पाहिली ना आम्ही जर पाण्याची सोय काही होय जाओ जाओ अरे मेरे को लगा ये लग रहा है इसके लिए मैं पैर दोन जान मोबाईल असते दोन गुडाचा एक अच्छा दोन जे काय त्याचं काय क्वालिफायसाठी इझी होती एकदम इझी नल्ला बॉल लागतो काय बॉल बी काय लागेल तर ती इझी होती आता 10 वेळा होतो 1 रन गेला असता 1 ला 5 हा माझा फटका पडला असता ते 2 सिक्स पण आपल्याला मागत पडले ते बाळा झालं इकडे सिक्स नाही काय ठेवला आपण रन आणणार तू पण नाही सनी ते 9 रन आणणार तसा बोलला 3 रन पेनल्टी एक्स्ट्रा 9 रन 12 बॉल हे पण तिची विन होती काय करायला लागतंय लाव लाव काय टुकतोय माझ्या इथे काय टुकलेलं आहे काय असेल मग हॅलो आणि या ठिकाणी कुंबळे विरुद्ध दहागाव ना 10 गाव सामना सुरुवात होत आहे 10 गाव संघाचे फलंदाज ज्यांनी आता मी कॉमेंट्री करत आहे तिडे संघाचे नवीन दिनशी मी कॉमेंट्री करत आहे आमच्या समोर सुद्धा पहिल्या चेंडूवर असाच षटकार मारलेला आणि पुन्हा एकदा कुंबळे संघासमोर सुद्धा सेम षटकार फक्त दिशेमध्ये थोडासा फरक परिणाम षटकार 6 धावा पहिला चेंडू आणि 6 धावा याआधी आमचा संघ खेळत होता धागाव समोर आम्हाला सुद्धा पहिल्या बॉलला षटकार कुंबळे संघाला सुद्धा पहिल्या बॉलला षटकार दुसऱ्या चेंडूवर ऑफ साइडला फ्लिक केलेला आहे एक धाव तर यशस्वीरित्या होणार दुसऱ्या धावाचा प्रयत्न दुसरा धाव सुद्धा नक्कीच यशस्वीरित्या होणार आणि झालेला आहे या 2 धावाच्या मदतीने धावसंख्येवर धावसंख्या झालेली 6 आणि 2 8 2 6 2 तिकडे दोघी गेले
आणि पुन्हा एकदा तिसरा चेंडू, पुन्हा एकदा तसा सेम मारलेला नवाबच्या हातात गेलेला आहे. आणि फलंदाज बाद झालेले आहेत. 8 धावांवर लागलेला पहिला झटका धागाव संघाला. आणि सामन्यामध्ये विकेट गेल्यानंतर काहीशी शांतता. मात्र सामना पुन्हा एकदा सुरू होण्याच्या दिशेला. आणि आता फलंदाजीसाठी आलेले आहेत नवीन बॅट्समन. कोण आहे? उत्कृष्ट अशी गोलंदाजी. बॅट्समन नेम धागाव, बॅट्समन नेम कैफ. फलंदाजीसाठी सज्ज झालेले आहेत कैफ. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, धाव संख्या मात्र स्थिरावलेली 8. ओ हो. आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. 5 चेंडूच्या अखेरीस 8 धावा झालेत. 1 बाद 8 धावा. पुन्हा एकदा मारा करणार आणि पुन्हा एकदा बीट झालेले आहेत कैफ. एक षटक संपलेलं आहे. षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 8. 1 बाद 8. आता मात्र फलंदाजीसाठी सज्ज होणार आहेत आमिर. धाव संख्या झालेली आहे ती 8. सामना लवकरात लवकर सुरुवात करायचा आहे, लवकरात लवकर संपवायचा आहे. आज जुम्मा आहे, जुम्मा की नमाज आहे. वापस म्हणजे मी अलाउच करणारच नाही. तुमचं नाव काय? समीर गोलंदाजी करणार आहेत. समीर यांनी जर का विकेट घेतला पूर्ण ओव्हर मध्ये ना, पूर्ण ओव्हर मध्ये जर का विकेट घेतला तर मुदस्सर बाक्षे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. समीर यांनी जर का आपल्या षटकामध्ये 1 विकेट घेतलेला तर त्यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि समीर गोलंदाजी करणार आणि निर्धाव असा चेंडू, उत्कृष्ट अशी गोलंदाजी, निर्धाव असा चेंडू. धाव संख्या मात्र स्थिरावलेली 8 धावांवर. आणि दुसरं षटक चालू झालेलं आहे. 1 चेंडू झालेला आहे, निर्धाव असा चेंडू. धाव संख्या मात्र स्थिरावलेली 8 धावांवर. पुन्हा एकदा आणि हा विकेट होऊ शकतो का? 100 रुपये पारितोषिक लागू झालेला आहे समीर यांना. समीर यांनी सामना संपताच कॉमेंट्री बॉक्स मध्ये कॉमेंटेटर नवीन दंशी यांच्याकडून 100 रुपये घेऊन जायचे आहेत. आणि भाक्षे यांना मी विनंती करतो की त्यांनी अजून पारितोषिक लावावं, जेणेकरून अजून विकेट घेण्यासाठी प्रेरणा भेटेल त्यांना. आणि या ठिकाणी जे YouTube लाईव्ह चालू आहे, सलग हेलिकॉप्टर सुद्धा आपल्या ग्राउंडच्या आसपास फिरत आहे. हेलिकॉप्टर मधून सुद्धा ड्रोन व्ह्यू आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि बॅट्समन नेम मॅच आहे तुषार. आणि वाईड चेंडू, एक अतिरिक्त धाव, मात्र 1 धाव खर्च केलेला. 1 धावाच्या मदतीने वाढती धाव संख्या झाली ती 9. फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे तुषार.
दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कोण असतील त्यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. आणि तुषार पुन्हा एकदा मारा करण्यासाठी सज्ज. समीर आणि पुन्हा एकदा समीर यांची दिशाहीन गोलंदाजी. वाईट चेंडू. वाईटच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 10. दुसरं षटक सुरुवात. दुसऱ्या षटकाची सुरुवात मात्र चांगली झालेली. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतलेला आणि मात्र सलग 2 वाईड. धावसंख्या पोहोचली आहे 10 धावांवर. आणि पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 2 वाईड टाकल्यानंतर पुन्हा एकदा लाईन सांभाळलेले. दोन्ही पंचांमध्ये काहीशी चर्चा. कुणावर? समीर बाक्षे ना. अजून या षटकाचे 3 चेंडू येणं बाकी. ओके 3 म्हणजे आता तर 4 चेंडू बाकी आहेत. पंचांनी न घोषित केलेला आहे. फिल्डर रेस्ट्रिक्शन जे आहे त्या नियमानुसार काहीच डिसिजन या ठिकाणी पेंडिंग आहे. कॅमेरा अँगल फक्त झिरो नाही. हा भाक्षे यांनी पुन्हा एकदा समीर यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक लावलेलं. जर का विकेट घेईल तर 100 रुपये कमी होईल. अजून 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडू मध्ये 1 विकेट घेण्याची गरज. आणि पुन्हा एकदा फटका गेलेला आहे. कॅचच्या दिशेला नाही. 100 रुपये वाचलेले आहेत. आणि या ठिकाणी फलंदाज 2 धावा घेण्यासाठी यश भेटलेलं आहे फलंदाज यांना. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली ती 12. आता मात्र 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू मध्ये किती धावसंख्या आपल्या संघासाठी कमी होतात ही पाहण्याची उत्सुकता सर्व प्रेक्षकांमध्ये त्यांच्या संघामध्ये
उत्सुकता आहे आणि पुन्हा एकदा हा 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 आणि पुन्हा एकदा बोल्ड केलेला आहे आणि ते 100 रुपये झोलीमध्ये गेलेले आहेत समीर यांच्या. पुन्हा एकदा बाक्षे यांच्याकडून जे 100 रुपये पारितोषिक आलेले आहे त्याचे मानकरी ठरलेले आहेत समीर. आणि अजूनही दोन चेंडू शिल्लक धावसंख्या झालेली ती 12. दोन चेंडू शिल्लक, 2 चेंडूवर जर का विकेट घेईल तर जो कोणी इच्छुक असेल समीर यांना पारितोषिक देण्यासाठी त्या कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. आणि षटकार चौकारावर जर का कोणी इच्छुक असेल तर त्यांनी सुद्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. बॅट्समन नेम एक मिनिट बॅट्समन नेम धागाव. बॅट्समन नेम बाला. आणि जर का विकेट आला तर बाक्षे यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक. वाईट चेंडू, निर्धावाचा चेंडू. अजूनही 2 चेंडू शिल्लक आणि समीर यांनी जर का विकेट घेतला तर बाक्षे यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आलेलं आहे. आतापर्यंत 200 रुपये पारितोषिकचे मानकरी ठरलेले आहेत समीर यांनी पुढील 2 चेंडूमध्ये 1 विकेट घेतला तर नक्कीच अजून 200 रुपयाचं मानकरी ठरणार आहेत. आणि 1 धाव चोरलेला आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, परंतु एकच धावात समाधान मानावं लागेल. आता मात्र शिल्लक 1 चेंडू आणि 1 चेंडूमध्ये जर का 1 विकेट घेतला तर बाक्षे यांच्याकडून समीर यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. तर अजून सुरुवातीला 200 रुपयाचे मानकरी ठरलेले आहेत. अजून 200 रुपयाचे मानकरी ठरतात का हे पाहण्याची उत्सुकता या ठिकाणी जमलेल्या तमाम प्रेक्षकांना आहे. युट्यूब लाईव्ह बघत आहेत त्यांना सुद्धा उत्सुकता आहे. उत्कृष्ट असा सामना चाललेला या ठिकाणी. शेवटचा चेंडू, विकेट की षटकार आणि 200 रुपये या ठिकाणी वाचलेले आहेत आणि 2 धावा तर यशस्वीरित्या घेतलेल्या आहेत आणि धावचूक झालेल्या आहेत. 2 धावा घेतलेल्या आहेत. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या झालेली ती 16. नाही त्याला काही रनआउट त्याच्या खात्यात नाही. 1 शॉट म्हणजे एकच रन ना आताचा. ओके, मग टार्गेट असेल 16. कुंभे संघाला जिंकण्यासाठी 16 धावांचा माफ कसं आव्हान. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. समीर यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. समीर नंतर शेवटला जे 200 रुपये पारितोषिक लावलेलं होतं ते सुद्धा भाक्षे सर यांनी सांगितलेलं आहे की ते 200 रुपयाचं मानकरी सुद्धा त्यांनाच ठरवावं. तरी मी आपल्या ठिकाणी एक लहान खेळाडू उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हस्ते समीर यांना 400 रुपयाचे पारितोषिक द्यायचं आहे. दे शाबास. उत्कृष्ट अशी कामगिरी या ठिकाणी समीर यांनी केलेली आहे. आता मात्र 16 धावांचं माफकाचं आव्हान कुंभे संघासमोर. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. बारा चेंडू 16 धावांची गरज. धागाव संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. कुंभे संघ लवकरात लवकर आपले फलंदाज उतरायचे आहेत. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. मेराज आणि काय त्याचं नाव मेराज मेहराज आणि जुबेर फलंदाजीसाठी सज्ज. स्ट्राईक करणार आहेत ते. स्ट्राईक करणार आहेत मेहराज. नॉन स्ट्राईक एंडला असणार आहेत जुबेर. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. नमाजीला सुद्धा जायचं आहे.
गोलंदाजीसाठी सज्ज आहेत मुजम्मिल. 12 चेंडू आणि 16 धावांचं माफकाचं आव्हान. चला सामना या ठिकाणी सुरुवात होत आहे. मुजम्मिल गोलंदाजीसाठी सज्ज. स्ट्राईकवर आहेत मेराज. नॉन स्ट्राईक एंडला जुबेर. सामन्याची सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू आणि सुंदरसा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु डी झोन मध्ये जाताना आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा प्राप्त झालेल्या आहेत कुंबळे संघाला. आणि 2 धावाच्या मदतीने धावसंख्येत बरोबर धावसंख्या खाता उघडलेल्या आहेत. 2 धावांनी धावसंख्या दिली ती 2. अजूनही 11 चेंडू आणि 14 धावांची गरज कुंबळे संघाला जिंकण्यासाठी. उत्तम अशी गोलंदाजी, तेवढंच चांगलं फलंदाजी. 1 धाव तर चोरलेला आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या चोरलेल्या आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या दिली 4. 2 चेंडू आणि 4 धावा. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. धावसंख्या झालेली आहे 4. 16 धावांचं आव्हान. अजूनही 12 धावा पाहिजेत. यानंतर होणारा सामना